महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याची चाचपणी राज्य सरकार करते। उद्या दुपारी लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। दरम्यान आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या काही मंत्र्यांसोबत चर्चा केली। या बैठकीत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 3 आठवड्यांच्या लॉकडाऊनची मागणी केली आहे। येत्या शनिवारी आणि रविवारी मुंबईत 100% लॉकडाऊन लावला जाईल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे। वीकेंड लॉकडाऊनला फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असंही त्या म्हणाल्या। 11 एप्रिलला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती। दरम्यान 10वी आणि 12वीच्या परीक्षांबाबतही राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे। येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं। लसीवरून राज्य सरकार घाणेरडं राजकारण करत असल्याची टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केली आहे। देशात सर्वाधिक लसीचा साठा महाराष्ट्राला मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे। भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली। यावेळी राज्यातील लॉकडाऊन, लसीकरणासह विविध विषयांवर चर्चा झाली। इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला जास्त लस दिल्याचा दावा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय। केंद्रासोबत मध्यस्थी करून राज्यातील लसीचा साठा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचं ते म्हणाले आहेत। इतर राज्यांनी कोरोना काळात विविध पॅकेजेस दिली, तशीच मदत राज्य सरकार का करत नाही असा सवाल प्रवीण दरेकरांनी केलाय। कष्टकऱ्यांना, व्यापाऱ्यांना सरकारनं मदत करावी असं आवाहनही त्यांनी केलं। कोरोनावर उपाययोजना करण्यात महाराष्ट्र सरकार कमी पडल्याची टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। राज्य सरकारला गांभीर्य नाही, मुख्यमंत्री आणि राजेश टोपेसारखं केंद्राकडे बोट दाखवतात असंही राणे म्हणाले। सचिन वाझेचे 100 कोटी लशीकरिता का वापरत नाही असा खोचक सवालही नारायण राणेंनी केलाय। सचिन वाझे, अनिल परब, अनिल देशमुखांमुळे राज्याची बदनामी झाल्याचंही ते म्हणाले आहेत। राज्यात उद्यापासून 2 दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊन आहे। या लॉकडाऊनमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट्सची घरपोच पार्सल सेवा सुरू राहणार आहे। पार्सलसाठी ऑर्डर आधी द्यावी लागेल। कोरोनाची इतक्या मोठ्या प्रमाणात निर्यात नजर चुकीने झाली का असा खोचक प्रश्न राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारलाय। देशाला लसीकरणाचा मोठा अनुभव असताना केवळ 1% नागरिकांचंच लसीकरण पूर्ण झालंय, अशी वेळ का आली असंही गांधींनी विचारलंय। नगरमध्ये एकाच दिवशी 42 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय आणि या 42 मृतदेहांवर अमरधाम इथे एकाच दिवशी अंत्यविधी करण्यात आले आहेत। एका पाठोपाठ एक कोरोनाचे मृतदेह अमरधाममधील स्मशानभूमीत जळत होते आणि हे दृश्य मन सुन्न करणारं होतं। अहमदनगर जिल्ह्यात 4 मंत्री असून सुद्धा नगरवर ही वेळ का असा प्रश्न भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारलाय। नगरमध्ये एकाच दिवशी 42 कोविड रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले, त्यावरून विखेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय। देशात केवळ 5.5 दिवसांचा लसीचा साठा शिल्लक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसतंय। देशभरात एप्रिलमध्ये रोज 36 लाख डोस दिले जातात आणि सध्या 1,96,00,000 लसींचा साठा आहे। त्यानंतर आणखी 2,45,00,000 लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे। तसं झालं तर आणखी आठवडाभर हा साठा पुरेल। लसीच्या तुटवड्याचं संकट राजधानी मुंबईत धडकलंय। मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी केंद्रावर केवळ 160 लसी शिल्लक असल्यानं काही वेळातच हे लसीकरण केंद्र बंद होण्याची शक्यता आहे। लसीच्या तुटवड्यानंतर लस मिळणार नाही या भीतीने मुंबईकरांची झोप उडाली आहे। एकीकडे रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे। अशा संकटात प्रत्येकाला लस हवी आहे आणि आता त्यासाठी नागरिकांची धावाधाव तर प्रशासनाची तारंबळ उडाली आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लस संपल्यानं पिंपरी चिंचवडमधील लसीकरण केंद्र बंद असणार आहे। लस आल्यावर पुन्हा लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल। विक्रमगड तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा झालाय। गेल्या 8 दिवसांपासून ऑक्सिजनचे मोठे सिलेंडर उपलब्ध झाले नाहीयेत। यामुळे 70 रुग्णांचा जीव टांगणीला लागलाय। त्वरित ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे।
लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करत नाहीये. उद्या उलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. महाराष्ट्र राज्यात लस वाया जाण्याचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे असं राजेश टोपेंनी म्हटलंय. आपलं अपयश लपवायला केंद्र सरकारच्या नावाने शिमगा थांबवा अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलारांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. 1,06,00,000 लसी महाराष्ट्राला मिळाल्या, त्यातील 5 लाख डोस वाया घालवले असा आरोपही शेलारांनी केलाय. दरम्यान महाराष्ट्राला कमी लसीचे डोस दिले जात असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलाय. तर राज्यात सध्या रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची कमी आहे, त्यावर राज्य सरकार का बोलत नाही असं फडणवीस म्हणाले. अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा एकदा ट्विट करत टीका केली आहे. पहचान कौन असा प्रश्न विचारत नाव न घेता अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय पथकाने सांगितलंय. तसं न झाल्यास राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे असा इशारा केंद्रीय पथकाने दिलाय. कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असताना त्याचा काळाबाजारही होत आहे. मुंबई गुन्हे शाखेनं छापा टाकून 272 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. मुंबईत आतापर्यंत 284 इंजेक्शन जप्त करण्यात आले. कोल्हापुरातील एका हॉटेल व्यावसायिकानं लस घेणाऱ्यांना हॉटेलमध्ये 30% डिस्काउंट द्यायला सुरुवात केली आहे. लसीकरणाचं प्रमाणपत्र दाखवल्यावर या सुविधेचा लाभ घेता येईल. राज्यात सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. बुलढाण्यातील एका मेडिकल स्टोअर्सनं रेमडेसिवीर न तोटा न नफा या तत्वावर देण्याचं ठरवलंय. याच मेडिकलवाल्यानं व्हिटॅमिनच्या गोळ्या मोफत वितरित केल्या होत्या. 3 दिवसांपूर्वी केमिस्ट पांडुरंग इंगळे यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी मेडिकल सुरू करून कोरोनाबाधितांची मदत करणं सुरू केलं. बातमी पुण्यातून आहे. पुण्यात जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी लक्ष्मी रस्त्यावरील 50 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यात कोरोना संसर्ग वाढत असताना सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. येत्या 4 दिवसात राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. उत्तर आणि मध्य भारतात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं हवामानात मोठे बदल संभवण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील कोरोना लसीकरण ठप्प झालंय. पालिकेकडील लस संपल्यानं 41 केंद्रांवरील लसीकरण मोहिमेला ब्रेक मिळालाय. आतापर्यंत एकूण 1,43,721 लोकांचं लसीकरण करण्यात आलंय. दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मासे, मांस आणि जनावरांचा चारा यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आलाय. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी माहिती दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 178 पैकी 127 केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू आहे. पण लसीचा योग्य पुरवठा होत नसल्यानं यवतमाळमधील लसीकरण बंद होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेतील गर्दी प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यानं सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अजित पवारांवर गुन्हा दाखल होणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. 16 ते 18 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. काल दिवसभर सभांचा धडाका लावल्यानंतर रात्री अजित पवारांनी धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांची भेट घेतली आहे. यानंतर मनसेचे दिलीप धोत्रे आणि परिचारक गटाच्या साधना भोसले यांचीही त्यांनी भेट घेतली. तसंच मोहिते पाटील समर्थक संतोष नेहतराव आणि परिचारक गटाचे सुरेश नेहतराव राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत असंही कळतंय. अजित पवारांच्या या नाईट डिप्लोमसीमुळे भाजपच्या गोटात तणाव वाढल्याचं समजतंय. गोंदिया जिल्ह्याच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावच्या जंगलात काल संध्याकाळी भीषण आग लागली. आग विझवताना 3 हंगामी मजुरांचा होरपळून मृत्यू झालाय तर 2 मजूर गंभीर जखमी झाले. बँकेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या नगरमधील तरुणाचा मृतदेह औरंगाबाद महापालिकेजवळच्या स्मशानभूमीत आढळलाय. विकास चव्हाण असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो नगर जिल्ह्यातील पाथर्डीचा रहिवासी असल्याची माहिती आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू झालाय. तर या दाम्पत्याची 4 वर्षांची मुलगी मात्र सुखरूप आहे. बालाजी रुद्रबार आणि आरती रुद्रबार नोकरीच्या निमित्तानं गेल्या 6 वर्षांपासून न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात वास्तव्यास होते.
बुधवारी त्यांची 4 वर्षांची मुलगी घराच्या गॅलरीत रडताना दिसून आली। यावेळी शेजाऱ्यांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना कळवलं, त्यावेळी ही घटना उघडकीस आली। कोल्हापुरातील कंझारवाट समाजातील 2 सख्ख्या बहिणींची लग्नानंतर कौमार्य परीक्षा घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला। एक बहीण परीक्षेत अपयशी ठरल्यानं दोघींना माहेरी पाठवण्यात आलं आणि त्यानंतर जात पंचायत बसवून त्यांचा काडीमोडही करून घेतला। दोन्ही बहिणींनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला या अन्यायाची माहिती दिली। यानंतर पोलिसांनी कारवाई करत 2 भावांसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुन्हा झाल्यानंतर राफेल बनवणारी कंपनी डसॉ एव्हिएशननं भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत। या व्यवहारात नियमांचं कोणतेही उल्लंघन झालं नसल्याचं स्पष्टीकरण डसॉ एव्हिएशननं दिलं आहे। जम्मू काश्मीरच्या पूर्व मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या आई गुलशन आरा यांना ईडीनं समन्स पाठवलं आहे। त्यांची 15 एप्रिलला ईडी चौकशी करणार आहे। रेरा कायद्यात बदल करण्यात आला, यामुळे यापुढे कुठल्याही विकासकाला एक फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक करता येणार नाहीये। वैयक्तिक टीका, शिवीगाळ, जमीन आणि सामाजिक वादावादी यासाठी यापुढे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाहीये। तसंच जोपर्यंत हेतू सिद्ध होत नाही तोपर्यंत अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करता येणार नाही, असं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलंय। उत्तराखंडमधील एका जमिनीच्या वादावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे मत नोंदवलंय। पोक्सो कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी हायकोर्टाची मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहे। पोक्सो कायद्याच्या नियमांचं, कलमांचं पालन योग्य पद्धतीने व्हावं म्हणून न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्व जारी करावीत, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीनं करण्यात आली। सीएसएमटी, एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल या स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। स्थानकांवरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप यांचं निधन झालंय। वयाच्या 99व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। राणीनंतर राजघराण्यात त्यांचं दुसऱ्या क्रमांकाचं स्थान होतं। सेल्फी घेण्यासाठी गाडीवर चढलेल्या चाहत्याला जया बच्चन यांनी रागात धक्का देऊन खाली उतरवलंय। हावडा आणि शिवपूर इथं रोड शो दरम्यान हा प्रकार घडला। डान्स दिवाने 3च्या सेटवरील 18 क्रू मेंबर्स कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलंय। परीक्षक धर्मेश येलांडेला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय। भारताच्या 4 नौकानयनपटूंनी ओमानमधील आशियाई नौकानयन पात्रता स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे। या कामगिरीच्या जोरावर विष्णू सारावानन, गणपती चेंगाप्पा आणि वरुण ठक्कर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। कंझारवाट समाजात लग्नानंतर घेतल्या जाणाऱ्या मुलींच्या कौमार्य परीक्षेबद्दल अनेक वेळा बोललं गेलंय। पुरोगामी महाराष्ट्रानं अशा प्रथांचा विरोध केलाय, पण अजूनही अशा घटना समाजात घडताना दिसतायत। कोल्हापुरात कंझारवाट समाजातल्या 2 मुलींच्या बाबतीत लग्नानंतर अशीच एक घटना घडली आहे, पाहूयात। अवघ्या 4 महिन्यांपूर्वी सुरू झालेला या दोन्ही बहिणींचा संसार कौमार्य चाचणीच्या परीक्षेनं मोडला। कोल्हापूरच्या कंझारभाट समाजातील 2 सख्ख्या बहिणींचं एकाच मांडवात लग्न झालं। बरं, दोन्ही बहिणींचे 2 सख्ख्या भावांशी लग्न झाल्यानं संसार सुखाचा होईल असा घरच्यांचा विश्वास। सासर होतं कर्नाटकमधलं बेळगाव। लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या दोन्ही बहिणींची लग्नानंतर 3ऱ्याच दिवशी कौमार्य चाचणी घेण्यात आली आणि यामध्ये एक बहीण अपयशी ठरली। मग काय, सासरच्यांनी जात पंचायत बोलावली आणि एका मिनिटात दोन्ही बहिणींचा संसार मोडला। जात पंचायत 28 फेब्रुवारीला बसली होती शाहू नागा आसोबाचं देवालय तिथं, आणि तिथं एक बाबीची काठी आणून त्यांनी सांगितलं, कट केली त्या काठीला, आणि त्यांनी सांगितलं की तुमचं सोडपत्र झालेलं आहे, तुम्ही दुसरीकडे लग्न करू शकता आणि मी माझ्या मुलांचं दुसरीकडे लग्न करू शकतो। जात पंचायतीचे सगळे पंच होते, आमची फॅमिली होती आणि माझ्या सासूंचे पाहुणे पण होते। दोन्ही मुलींना कोल्हापुरात सोडून सासरचे पळून गेले आणि त्यानंतर
या दोघी बहिणींनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पत्र लिहून आपली व्यथा मांडली. त्यातला एक मुलगा आर्मीमध्ये जॉब करतो, तर तो म्हटला 3 खून मला माफ आहेत, तर मी तुझा खून करीन की तू चांगल्या चरित्राची नाही आहेस, किंवा तुला फॅनवर त्यानं साडी आईची टाकली आणि सांगितलं की आता मी तुला फाशी देऊन लटकवणार, मला हा खून माफ आहे. अशा पद्धतीनं त्यांना घाबरवून सोडण्यात आलं. कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात 2 भावांसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही जण बेळगावमधील आहेत तर काही जण कर्नाटकच्या इतर भागातले. त्यामुळे पोलिसांची पथकं संशयित आरोपींच्या मागावर आहेत. यामध्ये 8 आरोपी आहेत. आत्तापर्यंत 8 आरोपीच्या तपासासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 3 टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. कर्नाटक राज्यात बेळगावात आरोपी आहेत काही, आणि काही कोल्हापूर जिल्ह्यातले परिसरातले आहेत. त्यांचा शोध चालू आहे. मुळात कौमार्य परीक्षा घेणं कायद्यानं चुकीचं आहे. असं असतानाही भर दिवसात जात पंचायत बसवून अशा पद्धतीनं एक नव्हे तर 2 संसार उद्ध्वस्त केले जात असतील तर हे गंभीर आहे. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरायला लागली आहे. विजय केसरकर सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, कोल्हापूर. याच बातमीसह घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा महाराष्ट्र देशा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.